मार्च एप्रिल 2026 मधील राजकीय सामाजिक घडामोडी, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, अतिवृष्टी, वादळे, संसर्गजन्य विकारांमुळे नुकसान भाग 1. या घटना घडणार. पूर्वमोसमी पावसाने नुकसान, भूकंप, वादळे यातून हानी, संसर्गजन्य विकाराची शक्यता, संप, बंद, आंदोलने, हिंसा, जाळपोळ, शेअर मार्केटमध्ये घसरण, राजकीय, सामाजिक, कला, संगीत क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना. दिनांक 17 एप्रिलच्या अमांत कुंडलीमध्ये कन्या लग्न उदित असून अष्टमस्थानी अमावस्या होत आहे. सोबत शुक्र असताना सप्तमात शनी, मंगळ, बुध, नेपच्यून, दशमात गुरु अशी ग्रहस्थिती आहे. ग्रहस्थितीचा विचार करता केंद्रातील शनी, मंगळ, नेपच्यून, बुध या योगामुळे मार्च एप्रिल महिन्यात उष्णतेमध्ये वाढ होऊन पूर्व मोसमी पावसाची शक्यता राहील. अष्टमातील अमावस्या व षष्ठस्थानी राहू असल्यामुळे या काळात संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता असून यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठे राहील. नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी, भूकंप, वादळे यांमधून मोठी जीवितहानी या काळात संभवते. अष्टमातील अमावस्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, प्रमुख पदावरील व्यक्ती, स्त्रीवर्ग, कलाकार यांच्यासाठी प्रतिकूल असून या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूची घटना या काळात संभवते. शनी आणि मंगळ योगामुळे या काळात काही देशात भारतासह युद्धाला प्रसंगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वाटते. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच योगामुळे मोठी विमान दुर्घटना संभवते. याशिवाय अतिरेकी नक्षलवादी कारवाया शक्य असून स्फोटक घटना किंवा हिंसा, जाळपोळ या माध्यमातून देशांतर्गत शांतता बिघडवण्याचे प्रयत्न होतील. शनी आणि मंगळ योगामुळे या काळात मोठे बंद, निदर्शने, संप होण्याची शक्यता राहील. डॉक्टर, वैमानिक, सरकारी कर्मचारी यांचे संप या काळात संभवतात. या काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला मोठे यश मिळण्याची शक्यता राहील. दशमातील गुरु भाजप सेना महायुतीसाठी अनुकूल राहील. दशमातील गुरुमुळे धार्मिक, बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठ्या पदावर संधी मिळतील. देशाची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या घटना या काळात संभवतात. देशाच्या शत्रूविरोधात मोठे यश या काळात मिळेल. मोठे गुन्हेगार, अतिरेकी पकडले जातील किंवा मारले जातील. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बुध आणि शनी यांच्या योगामुळे मोठे लेखक आणि साहित्यिक यांच्यासाठी एप्रिल महिना प्रतिकूल असून या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मृत्यूची घटना या काळात संभवते. काही वादग्रस्त लेखन किंवा वक्तव्यांमुळे मोठा तणाव या काळात निर्माण होण्याची शक्यता वाटते. या योगामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असून मार्केटमध्ये मंदीचे वातावरण राहील. मात्र रुपयाचे मूल्य घसरण्याची शक्यता असून परदेशी व्यापारामध्ये घट झाल्याने देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वाटते. खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून भारतीय खेळाडूंना यश अपयशाचा सामना करावा लागेल. शुक्र आणि हर्षल यांच्या योगामुळे या काळात संगीत, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.